हॅलो फ्रेंड्स, एनिस पार्करमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रस ऑमलेट. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. मित्रांनो, तर आज आपण एक ऑमलेट बनवणार आहोत. एकदम सिंपल ऑमलेट आहे. एक मिरची घेतलेली आहे, एक कांदा आणि एक अंड घेतलेलं आहे. त्याचं आपण पहिले एक ऑमलेट करून घेऊया, मग मी तुम्हाला सांगतो की काय डिश आहे ती. तर मित्रांनो, मी कांदा आणि मिरची कापून घेतली आणि एक अंड घातलेलं आहे. यात आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. एक सिंपल ऑमलेटची रेसिपी आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. तर तुम्हाला याच्यामध्ये काय अजून ऍड करायचं असेल, टोमॅटो मसाले वगैरे तुम्ही ऍड करू शकता. मी एक सिंपल ऑमलेट काढतोय आणि ही आपली जी आज ऑमलेट बघतोय हे आपण गोव्याचं फेमस ब्रेकफास्ट आहे. ते तुम्हाला सकाळी तिकडे मिळणारच, ते मी तुम्हाला दाखवतोय. बघूया आपण आता पुढे. मित्रांनो, आपला आता तवा हा गरम झालेला आहे. आता आपण याच्यात तेल टाकून झालेलं आहे. आता आपण ऑमलेट काढून घेऊया एक सिंपल आपलं. तर हे ऑमलेटचं जे मी सांगतोय ते सकाळी गोव्याला तुम्हाला ऑमलेट रस ऑमलेट हे मिळतं. रस ऑमलेट आपण आज बघणार आहोत. तर हा रस काय आहे, रस ऑमलेट हे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो नंतर. तर हे ब्रेकफास्टला पण असतं, तुम्ही जेवताना पण खाऊ शकता. तर आता आपण याला दोन्ही बाजूनी फुल फ्राय करून घेतोय. आता पलटी मारलेली आहे आपण, चांगला फ्राय होऊ द्या. तर मित्रांनो, आपला ऑमलेट हे दोन्ही साईडने बघा रेडी आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण सर्विंग करून घेऊया हे. तर मागे मी तुम्हाला एक चिकन रस्सा दाखवलेला, तर तोच मी आता बनवलेला आहे, बघू शकता. चिकन रस्स्याची रेसिपी तुम्हाला मी पहिलेच दाखवलेली आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता हाच चिकन रस्सा आपण आता मस्त बघा तरी आलेली आहे. रस्सा घ्यायचा आपल्याला आणि हा असा ऑमलेटवर घालायचा मस्त पैकी. खायची मजाच वेगळी आहे. आणि गोव्याला कसं तर पोळी पाव वगैरे मिळतो, तर आता आपल्याला इथे अवेलेबल नाही तो, तर आपण पाव घ्यायचा मस्त. तर हे बघा, आपली आजची ही डिश रेडी झालेली आहे. रस ऑमलेट याचं नाव आहे. तर आपण ते पावाबरोबर खाणार आहोत. एकदम मस्त आहे, एकदम इझी आहे. तुम्ही कधी पण ट्राय करून बघू शकता. तुम्हाला ब्रेकफास्टसाठी पाहिजे सकाळी तुम्ही तसं करू शकता, किंवा जेवताना पण तुम्ही हे करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.